31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। कर्जमाफी एक महत्त्वाचा विषय जो राज्य सरकार कधीचीच विसरले आहे। कर्जमाफी संदर्भात बोलल्यावर सर्वच मंत्री हातपाय झटकून फेकताना दिसतायत, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणतायत? राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं हा विषय माझा नसून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा हातपाय झटकले। तर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारने अखेर पाणी फेरलं का, असा प्रश्न आता साऱ्यांना पडला आहे। कारण राज्यातील शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरा असं राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एक आवाहन सुद्धा केलं आहे। तर मग आता यावर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही का, किंवा ज्यावेळेस मतदान होतं मतदानाच्या अगोदर राज्य सरकारने आणि विरोधी सरकारने सुद्धा त्या ठिकाणी दावा केला होता की शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही सरसकट माफ करू। त्यामुळे महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन आता हवेत फिरलं अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आता नेमकी काय आहे अपडेट? शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार किंवा नाही होणार, आणि शेतकऱ्यांना मुद्दामून डावलं तर जात नाही ना, या संदर्भात मित्रांनो महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात आणि अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, चर्चा रंगली आहे ती आता कर्जमाफीची। त्याचबरोबर 2 ते 3 दिवसा अगोदर राज्य सरकारचं अपडेट होतं की 31 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आम्ही लवकर जमा करू, परंतु 31 तारीख सुद्धा उलटून गेली। कुठल्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपयाचा ठेला सुद्धा जमा झाला नाही। मग आता जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी हा जर त्या ठिकाणी उपाशी मरतोय, त्याला जर फाशी घेण्याचा टाइम येत असेल तर मग आता शेतकरी कर्ज भरेल कसं काय? तर मित्रांनो, या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर आता नेमकी काय आहे अपडेट, चला व्हिडिओला सुरू करूया। तर आता राज्याचे जे कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब यांनी हातपाय झटकून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेच निर्णय घेतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची किंवा नाही द्यायची हे तेच ठरवतील असं म्हणत त्यांनी आपल्यावरचा वार या तिन्ही मंत्र्यांवर त्या ठिकाणी लोटला आहे। तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं असून आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे माझ्या कधीच ऐकण्यात आलं नाही असेही ते यावेळी म्हणाले आहेत। त्यामुळे राज्यातील बळीराजाची उपेक्षा आता झाल्याचे बोलले जात आहेत। शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांनी तात्काळ कर्ज त्यांच्या बँकेमध्ये जमा करावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज देण्यात येईल असं अजित पवार यांनी वृत्तवाहिनीसोबत बोलताना सुद्धा सांगितलं आहे। तर आता जी माहिती आपल्याला मिळाली आहे या माहितीवरून शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन माझ्या ऐकण्यात नाही, राज्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत अशा काही तक्रारी आल्या होत्या। तर 31 मार्च पर्यंत पैसे मिळतील असे आश्वासन सुद्धा दिले होते। त्यानुसार 2500 कोटी रुपये शेतकऱ्यांना येत्या 2 ते 3 दिवसात मिळतील, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं स्पष्टीकरण राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिलं आहे। मग आता शेतकऱ्यांना फक्त आशा होती ती कर्जमाफीची, तर बऱ्याच दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर होते, त्यामुळे शेतकरी कुठल्याच प्रकारे पैसे भरत नव्हते। तर आता अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा टोला लावला, तुम्ही जर कर्ज भरलं नाही तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा लाभ मिळत नाही। युरिया खत गैरप्रकाराबाबत गुन्हा दाखल झाला आहे, त्या प्रकरणी दोषींवर कार्यवाही होईल। महापुरुष यांच्याबाबत वेडेवाकडे चर्चा करू नये आणि आपल्या अकलेचे तारे तोडू नये, याबाबत कायदा व्हायला पाहिजे असे माझे देखील मत आहेत। मात्र सोयाबीनला कमी दर मिळत नाहीये अशा तक्रारी आल्या नाहीत असे सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे। पीक कर्जाबाबत काय म्हणाले सरकार? तर पीक कर्ज हे राज्याचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी पीक कर्ज हे करो किंवा सरो किंवा मरो या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य सुद्धा केलं। तर मुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी 28 तारखेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावेळी राज्यातील शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी पीक कर्जाचे पैसे भरा, त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार नाही असं अजित पवार यांनी एका स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे। आता प्रत्यक्षात कर्जमाफी होणार किंवा नाही होणार हे राज्य सरकार त्या ठिकाणी ठरवणार आहे असं म्हणत अजित पवार यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी सुद्धा जाहीर सभेत उजळणी करून दाखवली। तर अजित पवार अजून या ठिकाणी काय म्हणाले आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया। मलाही वाटत नाही का आता अनेक जण
म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आज तारीख आहे 28. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. तर आता अशा प्रकारे राज्य सरकार कुठल्याच प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही. तर राज्यातील जे शेतकरी असेल, शेतकऱ्यांनी 2 ते 3 वर्षापासून कर्ज भरलं नसेल, त्या शेतकऱ्यांनी तात्काळ कर्ज भरा. जर कर्ज भरलं नाही तर त्या शेतकऱ्यावर कार्यवाही सुद्धा होऊ शकतं. या स्पष्ट शब्दामध्ये अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दम दिला आहे. तर मग आता शेतकऱ्यांनी कर्ज भरावं किंवा नाही भरावं ही दुधारी तलवार शेतकऱ्यांवर टांगून आहे. ज्यावेळेस मतदान होतं, मतदानाच्या वेळेस ज्यावेळेस राज्य सरकार कुचून त्या ठिकाणी चौकशी करत होते आणि राज्य सरकार मतदानाच्या वेळेस हातपाय जोडत होते की शेतकऱ्यांनी जर आम्हाला भरभरून मत दिलं, आमची सरकार जर एक हाती निवडून दिली तर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज आम्ही त्या ठिकाणी माफ करू. परंतु ज्यावेळेस सरकारच्या हातामध्ये सूत्र आली तर सरकार शेतकऱ्यांचे सर्व कामं विसरून गेले. तर शेतकऱ्यांना कर्जमाफी तर मिळालीच नाही, त्याचबरोबर शिवाय शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला व्यवस्थित भाव मिळत नाही. आणि एवढं तेवढं शेतकऱ्यांच्या हातामध्ये जे पीक आलं, शेतकऱ्यांनी पीक विम्याचे फॉर्म सुद्धा भरले होते. तर या पीक विम्याला राज्य सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांना सरसकट आम्ही पीक विमा त्या ठिकाणी देऊ, परंतु अद्याप 31 तारीख उलटून गेली तरी शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा विमा सुद्धा मिळाला नाही. यामुळं शेतकऱ्यांमध्ये मित्रांनो नाराजी व्यक्त होताना दिसत आहेत. मग आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही का? शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्ज भरावं लागेल का? हा मोठा प्रश्न गंभीर झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या गळ्याला टांगती तलवार सुद्धा लागली आहे. मग आता शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये, जे होईल ते होईल, समोर याचा निर्णय घेता येईल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की कुठल्याच प्रकारे कर्ज भरू नका. कर्ज जर भरलं नाही तर बघता येईल. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्या फायद्याची असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूनेच नेहमीच व्हिडिओ आपण टाकत असतो. तर या संदर्भात मित्रांनो तुमचं नक्की काय मत आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे. अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे. वाट पहा पुन्हा एका युनिची नवीन व्हिडिओची. तोपर्यंत जय जवान जय किसान.